10 वर्षांपासून बंद असलेलं घर. दार उघडताच आत जे दिसलं ते पाहून गाव हादरलं. मित्रांनो, प्रत्येक बंद दरवाजामागे भीतीच असते असं नाहीये. कधी कधी तिथे एखाद्याचं अपूर्ण स्वप्न लपलेलं असतं. आजची कथा अशाच एका घराची आहे. एका गावाच्या टोकाला एक जुनं घर होतं. 10 वर्षांपासून त्या घराचं दार उघडलंच नव्हतं. लोक म्हणायचे, त्या घरात भूत आहे. रात्री तिथून आवाज येतात. त्यामुळे कोणीही त्या घराजवळ जात नसे. एक दिवस गावात नवीन शिक्षक आले. त्यांनी ही गोष्ट ऐकली, पण अफवांवरती विश्वास ठेवला नाही. त्यांनी ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन घर उघडायचं ठरवलं. सगळं गाव बाहेर उभं होतं. दार उघडलं. आतून धूळ, जुनी पुस्तकं आणि तुटलेलं फर्निचर आणि भिंतीवरती एक मोठा फोटो दिसला. टेबलावर एक बंद डायरी ठेवलेली होती. शिक्षकांनी ती उघडली. त्यात लिहिलं होतं, जर कोणी ही डायरी वाचत असेल तर एक माझी इच्छा पूर्ण करा. या घरात पुन्हा मुलांच्या हसण्याचा आवाज यावा. माझ्याकडे स्वतःची मुलं नव्हती, म्हणून मी माझं घर आणि माझी सगळी बचत गावातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी ठेवत आहे. डायरीसोबत त्या घराची कागदपत्र आणि बँकेची ठेव पावती होती. गावकरी स्तब्ध झाले. ते खरं ज्या भूताचं घर समजलं जात होतं ते खरं तर एका माणसाचं अपूर्ण स्वप्न होतं. काही महिन्यांनी त्या घराचं रूपांतर एका छोट्या मोफत वाचनालयामध्ये आणि अभ्यासिकात झालं. रोज संध्याकाळी तिथे मुलं अभ्यास करू लागली, हसू लागली आणि स्वप्न पाहू लागली. उद्घाटनाच्या दिवशी शिक्षकांनी दारावर एक फलक लावला, स्वप्नांचं घर. ते नाव पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या दिवसानंतर गावात अफवांवरती विश्वास ठेवण्याऐवजी सत्य शोधण्याची सवय लागली. तर मंडळींनो, आजच्या या गोष्टीमधून आपल्याला ही एक शिकवण मिळते की अफवा नेहमी सत्य नसतात. एखाद्या गोष्टीचा निर्णय घेण्यापूर्वी सत्य जाणून घ्या. कधी कधी बंद दरवाजांमागे भीती नाही तर कुणाचं तरी सुंदर स्वप्न लपलेलं असतं. तर मंडळींनो, आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ती मला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मला माझ्या या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद तुम्ही ही आजची गोष्ट शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल. आणि अशा नवनवीन कहाणी मी तुमच्यासाठी रोज घेऊन येत जाईल.